वळत आणखीन एका मोठ्या बातमीकडे। माजी मंत्री आणि विद्यमान शिवसेना खासदार संदीपान भुमरे आणि त्यांच्या आमदार विलास भुमरे यांच्या मुलाच्या चालकाकडे 150 कोटींची जमीन खरेदी केल्याचं प्रकरण समोर आलंय। संभाजीनगर शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात संदीपान भुमरे आणि त्यांच्या आमदार मुलानं चालकाच्या नावावर 12 एकर जमीन खरेदी केल्याची तक्रार परभणीतले वकील मुजाहिद खान यांनी केली आहे। संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र विलास भुमरे यांच्यावरती सालारगंज घराण्याच्या एका वंशजाकडनं 3 एकर जमिनीच्या तुकड्याचं बेकायदेशीरपणे बक्षीसपत्र करून ती हडपल्याचा आरोप आहे। भुमरे पिता पुत्रानं जमीन ही चालकाच्या नावावर करून स्वतःच्या घशात घातली आहे अशी तक्रार करण्यात आली आहे। या भूखंडाची किंमत तब्बल 150 कोटी रुपये आहे आणि या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा तपास करते आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा भूखंड हैदराबाद मधल्या सालारगंज या कुटुंबाच्या एका वंशजाकडनं हिबानामा याद्वारे त्यांना बक्षीस म्हणून मिळालेला होता। मात्र हे बक्षीस पत्र बेकायदेशीर असल्याचं शहर पोलिसांनी म्हटलंय। दरम्यान ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा कोणताही संबंध नाही असं स्पष्टीकरण विलास भुमरे यांनी दिलंय। मी त्यांना विचारलं तुम्ही कसं काय ड्रायव्हरच्या नावावर कशी काय एवढी प्रॉपर्टी एवढी मोठी, तर ते म्हटले की माझ्या नाही, हे भुमरे साहेबांची प्रॉपर्टी आहे। म्हणून मी तिथून निघालो। त्यानंतर मी सीपी साहेबांना माझं तक्रार अर्ज दिलं। पहिले लोहिया साहेब होते तिथं, मग मध्यंतरी निवडणूक आल्या तर पेंडिंग राहिला। नंतर मी पुन्हा रिमाइंडर दिलं, त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। मग आता मी पुन्हा त्यांना दिलेलं आहे। आता यामध्ये काय आहे की ही यांची सत्ता आहे आणि सत्ताधीश लोक आहेत म्हणून ते पोलिसही त्यांच्यावर काही कारवाई करत नाही आतापर्यंत। यामध्ये तुम्ही भुमरे साहेबांना भेटले होते, काही बोलणं झालं? आम्ही जसं मला माहीत झालं त्यांच्या ड्रायव्हरनं मला सांगितलं की प्रॉपर्टी संदीपान भुमरे आणि विलास भुमरे साहेबांनी घेतली। मी त्यांना स्वतः जाऊन एअरपोर्टला भेटलो की साहेब ही प्रॉपर्टी मी घेतलेली आहे आणि हे कागदपत्र त्यांना दाखवले, ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांना दाखवलं। त्यामुळे नाही तुम्ही जा म्हणे, आम्ही बघू तुमचं काय त्याचं आम्ही बघून घेऊ म्हणे। मला त्यांनी धमकून पाठवून दिलं। मला माझ्याकडे मग लिगल वे जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता, म्हणून तुम्ही तक्रार केलेली आहे। तर ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी कोणताही संबंध नाहीये। तो ड्रायव्हर असल्यामुळे सकाळी आपल्याला घेऊन जायचा आणि संध्याकाळी आणून सोडायचं काम करतो अशी प्रतिक्रिया आमदार विलास भुमरेंनी दिली आहे। तुम्ही म्हटले म्हणून हा विषय मला माहीत झाला। जरी माझा ड्रायव्हर असेल त्याच्या वैयक्तिक जीवनाशी माझा संबंधित नाही। माझ्याकडे तो ड्रायव्हर आहे, अरे त्यांनी गाडी चालवायची, सकाळी घेऊन जायची, संध्याकाळी घरी आणायचं। वैयक्तिक लाईफ मध्ये वैयक्तिक जीवनामध्ये आमचा काय संबंध आहे? आमच्याकडे पीए असतील, अनेक कामाला लोक असतील, त्यांनी आमचं जेवढं काम आहे तेवढं काम करावं, बाकी त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी आमचा संबंधित नाही। आता लोकप्रतिनिधी म्हणल्यावर आम्ही दिवसभर आमच्यासोबत कोणी फोटो काढतो, तिने चोऱ्या केल्या असते, मग आता चोऱ्या आम्ही करायला सांगितल्या? कोणी हाणामारी केस मध्ये घुसतं, त्या हाणामारी केस आम्ही करायला सांगितले का? त्यामुळे राजकीय चिंतड उडवण्याचं काम राहतं, आपण राजकारणात म्हणून आमच्यावर आरोप करण्याचं काम चालतं। तो ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काय संबंध आहे? त्याची कुठली जागा असेल, त्याने कोणता इवानामा गेला याशी आमचा कुठलाही मात्र संबंधित